ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहीहंडीतील बॅनर आता चर्चेमध्ये आलेले आहेत। बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंसोबत ठाकरे बंधूंचे फोटो लावण्यात आलेले आहेत। आज संपूर्ण राज्यभर या ठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरेंसोबत ठाकरे बंधूंचे फोटो लावण्यात आलेत। बॅनरवर बाळासाहेबांसोबत आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो कुलाबा पास्ता लेन येथील बॅनर आता चर्चेत आले आहेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। भाग्यश्री, आपण पाहतोय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत असताना आता या ठिकाणी आज दहीहंडीचा उत्साह आणि आज या फोटोमध्ये आपण पाहतोय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे एकत्रित फोटो आता या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्कीच नीलम, आपण बघतोय की कुलाबा फोर्ट पास्ता लेन येथे उभाटा पक्षाकडून आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये अशा पद्धतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि या बॅनरची प्रचंड चर्चा सुरू आहे। कारण एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची सुतोवाच जे आहे ते केलेलं होतं। बॅनरच्या मध्यभागी या बाळासाहेबांचा फोटो लावत एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसतात, तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र दिसतात। या व्यतिरिक्त या बॅनरवर महाराष्ट्र हितासाठी असा एक डरकाळी महाराष्ट्र हितासाठी असा संदेश देखील लिहिण्यात आलेला आहे। एकंदरीतच सध्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला जे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि त्याच्यामुळे देखील बॅनर लावले जातात, त्या बॅनरची देखील दिवसेंदिवस चर्चा वाढताना पाहायला मिळते। आज खरं तर दहीहंडीचा उत्सव आहे, त्यामुळे या ठिकाणी एकत्र लावलेल्या बॅनरच्या ठिकाणी अमित ठाकरे किंवा आदित्य ठाकरे एकत्र येणार का हे बघणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।